आज आपण मिरची प्लॉटमध्ये आलो आहे. अशा मिरची प्लॉटमध्ये आलो का आता त्याचे जवळजवळ 3 तोडे झालेले आहे. तर 3 तोडे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जे शेंड्याचे पानं निघाले त्या पानांची साईज खूप बारीक निघाली आहे आणि जे फुलं आहे या फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्सचं भरपूर मोठ्या प्रमाण पण भरपूर आहे. तर आपण ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी काय करू, बरेच जण वेगवेगळे कॉम्बिनेशन सुचवतात पण त्यांनी फारसा असा काही तुम्हाला ब्लॅक थ्रिप्ससाठी फरक जाणवत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर फवारणी घेतली आणि जर तुमचा फवारणीचा इंटरव्हल म्हणजे 2 फवारण्यामधलं अंतर जर तुमचं जास्त असेल तर तुमचा ब्लॅक थ्रिप्स हा जास्त काळ कंट्रोल नाही राहू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला एक कंटिन्युअस ब्लॅक थ्रिप्ससाठी एक तुम्हाला स्प्रे काढणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला असे 2 कॉम्बिनेशन सांगतो फवारणीचे का ज्याने तुम्हाला कमीत कमी बाकीच्या फवारणीपेक्षा एकदम सुंदर असे रिझल्ट येतील. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की BASF कंपनीचं एक्सपोनस आणि त्याच्यामध्ये आपण एक इमिडाक्लोप्रिड येतं 70% 30 ग्रॅम त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून एक अशी फवारणी घेऊ शकतो. दुसरी जी फवारणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सफाया गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे, सफाया गोल्ड आणि ॲक्ट्रा एकत्र कॉम्बिनेशन करून ही पण फवारणी घेऊ शकता. त्याच्यामुळे पण ब्लॅक थ्रिप्सला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. पण ही फवारणी घेण्यापूर्वी पाण्याचा pH चेक करणं किंवा पाण्याचा pH बॅलन्स करून घेणे, मगच ते पाणी फवारणीसाठी वापरणं हे पण तितकंच गरजेचं आहे. कारण पाण्याचा pH कंट्रोल म्हणजे पाण्याचा pH जर तुमचा पाण्याचा क्लिअर असेल तर तुम्हाला त्या फवारणीचे रिझल्ट चांगले येतील. धन्यवाद.